नाशिकची ती गुलाबी थंडीची संध्याकाळ. दिवाळीचा सण असल्यामुळे संपूर्ण शहर दिव्यांच्या लखलखाटात उधळून निघाले होते. बाहेर उडणाऱ्या फटाक्यांचा आवाज आणि आत घरात दळवणारा चकली, लाडू आणि करंज्यांचा सुगंध यामुळे सणाचे वातावरण अगदी परिपूर्ण वाटत होते. सतीशराव आणि कांचनताईंचा शहरातील प्रशस्त फ्लॅट आज नातेवाईकांच्या वर्दळीने गजबजून गेला होता. डायनिंग टेबलावर फराळाची ताटे सजवली होती. सगळेजण गप्पा मारत बसले होते. पण या हसऱ्या बोलक्या वातावरणाच्या आत एक अदृश्य तणाव दबलेला होता, जो कोणत्याही क्षणी उफाळून येण्याची वाट पाहत होता. तुमच्या मते घरात शांतता टिकवण्यासाठी एका व्यक्तीने सतत अपमान सहन करत राहणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नात्यांमधली अशी गुंतागुंत उलगडणाऱ्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा. वैदेही आणि तिचा नवरा संकेत टेबलाच्या एका बाजूला बसले होते. त्यांच्यामध्ये त्यांची 3 वर्षांची चिमुरडी स्वरा मोठ्या उत्साहात फराळाकडे बघत होती. तिच्या बाजूलाच पल्लवी बसली होती. पल्लवी ही संकेतची बहीण होती. गेली काही महिने ती नवऱ्यापासून विभक्त होऊन माहेरीच राहत होती. पल्लवीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची अस्वस्थता कायम असायची, जी ती बहुधा टोमण्यांच्या रूपात बाहेर काढायची. टेबलाच्या मध्यभागी सतीशराव बसले होते, नेहमीप्रमाणे शांत आणि आजूबाजूला चाललेल्या संवादापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करत. आणि त्यांच्या समोर कुटुंबाची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात ठेवणाऱ्या कांचनताई म्हणजे वैदेहीच्या सासूबाई विराजमान होत्या. स्वराचे लक्ष टेबलावरील चकलांपेक्षा तिच्या खुर्चीच्या मागे ठेवलेल्या एका सुंदर काचेच्या दिव्यावर गेले. तो दिवा अतिशय नाजूक आणि आकर्षक होता. लहानग्या स्वराला याचे कुतूहल वाटले आणि तिने आपला छोटासा हात त्या दिव्याकडे नेला. वैदेहीचे लक्ष मुलीवरच होते. तिने लगेचच स्वराचा हात हळूच पकडला आणि तिला जवळ घेत म्हणाली, नको बाळ, तो दिवा आहे, चटका बसेल, आपण चकली खाऊया. वैदेहीने परिस्थिती अगदी शांतपणे हाताळली होती, पण पल्लवीला मात्र यातही बोलण्यासाठी विषय मिळाला. ती फराळाच्या ताटाशी खेळत म्हणाली, तू नेहमीच असंच करतेस वैदेही. तुला वाटतं ना तू सगळंच अगदी बरोबर हाताळतेस. वैदेहीने पल्लवीकडे थोड्या आश्चर्याने पाहिले. काय म्हणायचंय तुला? मला नीट समजलं नाही, सरळ सांग ना. संकेतने वैदेहीकडे एक नजर टाकली. त्याच्या डोळ्यात नेहमीचा संदेश होता, प्लीज शांत राहा, वाद नको. गेल्या 12 वर्षापासून कुटुंबात काहीही वाद झाला की संकेतचा हाच पवित्र असायचा, गप्प राहणे, आईला किंवा बहिणीला काहीही प्रत्युत्तर न देणे. हे धोरण सर्वांसाठी सोयीचे होते, फक्त वैदेहीचा अपवाद वगळता. पल्लवीने खांदे उडवले आणि म्हणाली, मला एवढंच म्हणायचं आहे की तू जर स्वराकडे जरा नीट लक्ष दिलंस तर आईला ती वस्तू मोडेल की काय याची चिंता करावी लागणार नाही. मी तिच्याकडे लक्ष ठेवूनच होते पल्लवी, म्हणूनच तिने त्या दिव्याला हात लावला नाही. वैदेहीने संयम राखत उत्तर दिले, हवं, तुझा नेहमीचा स्वभाव, नेहमी उलट बोलायचं. पल्लवीने आवाज थोडा वाढवला, पुरे करा दोघींनीही. कांचनताईंचा आवाज टेबलावर घुमला. सर्वजण एकदम शांत झाले. कांचनताई वैदेहीकडे एकटक पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो भाव वैदेहीला परिचयाचा होता. तो भाव आला की सहसा वैदेही माघार घेत असे. पण आज दिवाळीच्या दिवशी सर्वांसमोर असा विनाकारण अपमान सहन करणे तिला योग्य वाटत नव्हते. वैदेही, तू स्वतःचा तमाशा करून घेतेस. कांचनताई थंडपणे म्हणाल्या. वैदेहीला हसूच आले. मी इथे फक्त खुर्चीवर बसून फराळ करते आई. पल्लवी माझ्या मातृत्वावर विनाकारण प्रश्नचिन्ह निर्माण करते आणि मी फक्त उत्तर देते. ती फक्त निरीक्षण करत होती. कांचनताईंनी पल्लवीची बाजू घेतली. हो नक्कीच, ती नेहमीच फक्त निरीक्षण करते, वैदेहीने उपहासाने म्हटले. पल्लवीने आपली खुर्ची थोडी मागे ढकलली आणि वैदेहीकडे रागाने पाहत म्हणाली, बघ आई, म्हणूनच हिला कुणी काही बोलू शकत नाही. तिला वाटतं तीच नेहमी बरोबर असते. वैदेहीने पल्लवीकडे रोखून पाहिले. पल्लवी, जर तुला मी माझ्या मुलीवर असे संस्कार करते याबद्दल काही म्हणायचे असेल तर ते स्पष्ट आणि थेट सांग. असे गोलमाल टोमणे मारू नकोस. माफी माग तिची. कांचनताईचा आवाज आता चांगलाच धारधार झाला होता. नाही, मी कोणतीही माफी मागणार नाही. पल्लवीने माझा अपमान केला आणि मी फक्त माझी बाजू मांडली, वैदेही ठामपणे म्हणाली. सतीशरावांनी नेहमीप्रमाणे परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. कांचन, जाऊ दे ना, सणाचा दिवस आहे, आपण फराळ करूया. पण त्यांच्या या बोलण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. कांचनताई स्वतःच्या जागेवरून उठल्या
वैदेहीला वाटले की त्या स्वराला घेऊन बाजूला जातील, पण तसे न होता त्या चालत थेट वैदेहीच्या खुर्चीसमोर येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. ज्या दिवसापासून संकेतने तुला या घरात आणलंय ना, त्या दिवसापासून तू या कुटुंबाचा फक्त अपमानच केला आहेस, कांचनताईंनी दात ओठ खात म्हटले. वैदेहीला त्यांच्या अशा अंगावर येण्याने खूप अस्वस्थ वाटले. तीही खुर्चीवरून उभी राहिली, जेणेकरून कांचनताई तिच्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवू शकणार नाही. मी अजिबात माफी मागणार नाहीये आई, मी काहीही चुकीचं बोलले नाहीये, ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली. आणि पुढच्या क्षणी कुणालाही काही समजायच्या आत कांचनताईंचा हात हवेत उडला आणि वैदेहीच्या गालावर एक सणसणीत चपराक बसली. आवाज इतका मोठा होता की बाहेरच्या फटाक्यांच्या आवाजातही तो सर्वांना स्पष्ट ऐकू आला. वैदेहीचा चेहरा बाजूला वळला गेला. तिला काही क्षण समजलेच नाही की काय झाले आहे. टेबलावरील कुणीतरी आश्चर्याने श्वास रोखला. आई! संकेत झटक्यात उभा राहिला, पण कांचनताई थांबल्या नाहीत. त्यांनी दुसरी आणि पाठोपाठ तिसरी चपराक वैदेहीच्या गालावर ओढली. चित्रपटामध्ये दाखवतात तशा त्या नाट्यमय थपडा नव्हत्या. त्या अतिशय भयानक, वेगवान आणि एका 60 वर्षांच्या स्त्रीने आपला पूर्ण राग एकवटून मारलेल्या थपडा होत्या, जिने ठरवले होते की तिला वैदेहीवर हात उचलण्याचा पूर्ण अधिकार आहे. तू नुसता कचरा आहेस, कांचनताई तिच्या तोंडाला थुंकल्यासारख्या म्हणाला. माझा मुलगा तुझ्यापेक्षा कितीतरी चांगल्या मुलीच्या लायकीचा होता. संकेतची खुर्ची वेगाने मागे सरकली. कांचनताईने वैदेहीच्या मागे उभ्या असलेल्या लहानग्या स्वराकडे बोट दाखवले आणि कडाडल्या. घेतो तुझा कचरा आणि निघ इथून माझ्या घरातून. त्या क्षणी त्या खोलीतलं सगळंच वातावरण बदलून गेलं. 3 वर्षांच्या स्वराला कचरा या शब्दाचा अर्थ समजत नव्हता. तिला फक्त एवढंच समजत होतं की तिची आजी खूप मोठ्याने ओरडत आहे, तिच्या आईला कोणीतरी मारलं आहे आणि घरातले सगळे लोक अचानक स्तब्ध झाले आहेत. भीतीमुळे स्वराचा छोटासा चेहरा रडवेला झाला. आई! स्वरा हुंदके देत रडायला लागली. वैदेहीने स्वराकडे हात पुढे करण्याआधीच संकेत तिच्या जवळ पोहोचला. त्याने झटक्यात खुर्चीवर ठेवलेला स्वराचा स्वेटर उचलला, वैदेहीचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, चल इथून. कांचनताईंना हा अनपेक्षित धक्का होता. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. संकेत, मूर्खासारखं वागू नकोस, कुठे चाललास तू? पण संकेत थांबला नाही. तो चालतच राहिला. संकेत, मी तुझ्याशी बोलतीये. कांचनताईंचा आवाज आता थोडा घाबरा वाटत होता. वैदेहीने स्वराला उचलून घेतले. स्वराने आपला रडवेला चेहरा आईच्या खांद्यावर लपवला आणि तिला घट्ट बिलगली. कांचन, पुरे झालं आता. सतीशराव शेवटी ओरडले, पण आता खूप उशीर झाला होता. जे व्हायचं ते होऊन गेलं होतं. कुणीही त्यांच्या मागे बाहेर आले नाही. बाहेरची थंड हवा वैदेहीच्या गरम झालेल्या गालाला स्पर्श करून गेली, पण आतली आग मात्र तशीच धुमसत होती. संकेतने स्वराला गाडीत तिच्या सीटवर बसवले आणि सीटबेल्ट लावला. वैदेही गाडीच्या बाहेर उभी होती. तिचे हात थरथर कापत होते. तिच्या हातात स्वराचा खेळण्यातला ससा होता. संकेत गाडीच्या दुसऱ्या बाजूने तिच्या जवळ आला. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले, जिथे कांचनताईंच्या बोटांचे वळ स्पष्ट उमटले होते. तू ठीक आहेस का? त्याने हळुवारपणे विचारले. नाही, वैदेहीने फक्त मान हलवली. संकेतने काहीही न बोलता गाडीचा दरवाजा उघडला. तो तिला हे म्हणाला नाही की आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस किंवा तिचा तसा हेतू नव्हता. निदान आज तरी त्याने नेहमीची ती वाक्य उच्चारली नाहीत. त्यांनी गाडी सुरू केली आणि घराच्या दिशेने प्रवास सुरू केला. गाडीत कुणीही गाणी लावली नाही की कुणी एक शब्दही बोलले नाही. बाहेर आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांची रोषणाई आता त्यांना खूप विचित्र आणि परकी वाटत होती. अर्ध्या वाटेवर गेल्यावर मागच्या सीटवरून स्वराचा रडका आवाज आला. आई, आजी माझ्यावर रागावले का? वैदेहीने इतक्याच झटक्यात मागे वळून पाहिले की सीट बेल्ट तिच्या गळ्याला घासून गेला. नाही बाळा, अजिबात नाही, ती भरल्या गळ्याने म्हणाली. संकेतने स्टेअरिंग व्हील घट्ट पकडले. त्याचे डोळे रस्त्यावर खिळले होते, पण त्याच्या चेहऱ्यावरचा संताप लपून राहत नव्हता. तू काहीही चुकीचं केलं नाहीयेस स्वरा, तो ठामपणे म्हणाला. स्वराने काही क्षण विचार केला आणि विचारले, मग आईने काही चुकीचं केलं का? संकेतने गाडी चालवतानाच उत्तर दिले, नाही. हे उत्तर आधीपेक्षा जास्त वेगाने आणि जास्त ठामपणे आले होते. पण हे उत्तर ऐकून वैदेहीच्या मनातील वादळ शांत झाले नाही. उलट तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. आज 12 वर्षात पहिल्यांदाच संकेत
आईच्या विरोधात उभा राहिला होता. पण या एका प्रसंगाने भूतकाळातल्या सगळ्या चुका पुसल्या जाणार होत्या का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या सर्वांची किंमत म्हणून तिच्या गालावर 3 थपडा का बसाव्या लागल्या? अंधार फक्त बाहेर नव्हता, तो आता त्यांच्या आयुष्यातही दाटून येऊ पाहत होता. घरी पोहोचल्यावर वैदेहीने स्वराला गाडीतून उचलून घेतले. स्वरा प्रवासातच झोपली होती. तिचा निरागस चेहरा पाहताना वैदेहीच्या डोळ्यातून पुन्हा पाणी साठले. गाडीतील ती शांतता आणि स्वराचा तो प्रश्न, आजी माझ्यावर रागवले का? हे शब्द वैदेहीच्या कानात सतत घुमत होते. तिने स्वराला अलगद तिच्या बेडवर झोपवले आणि तिच्या अंगावर तिची आवडती मऊ गोधडी घातली. बाहेर हॉलमध्ये संकेत अस्वस्थपणे येरझारा घालत होता. वैदेही बाहेर आली तेव्हा त्याने तिला पाहिले. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा आणि संताप यांचे मिश्रण होते. तू जाऊन थोडा वेळ झोपून घे वैदेही, मी बसतो इथे, संकेतने हळू आवाजात म्हटले. मला झोप येत नाहीये संकेत, वैदेही सोफ्यावर बसत म्हणाली. तिचा आवाज अजूनही कापत होता. तिने माझ्यावर हात उगारला, माझ्या मुलीला कचरा म्हणाली. आणि हे सगळं कोणासाठी? फक्त एका छोट्याशा कारणासाठी? संकेत तिच्या शेजारी बसला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. मला माहिती आहे हे सगळं चुकीचं झालं, मी तिथेच थांबवायला हवं होतं, पण मी पहिल्यांदाच आईला असं वागताना पाहिलं, मला खरंच माफ कर. वैदेहीने आपला हात सोडवून घेतला नाही, पण तिने त्याच्याकडे रोखून पाहिले. आज तू थांबवलंस संकेत, पण इतकी वर्ष जी ती मला अपमानित करत होती तेव्हा का नाही थांबवलंस? आज तिने हात उचलला तेव्हा तुला समजलं का की ती चुकीची वागतेय? संकेतने मान खाली घातली. त्याच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तो रात्रभर तसाच हॉलमध्ये बसून राहिला आणि वैदेही स्वराच्या शेजारी जाऊन पडून राहिली. डोळ्यात झोप नव्हती, फक्त एक अनामिक भीती आणि दुःख होते. दुसऱ्या दिवशी सकाळचे वातावरण नेहमीपेक्षा वेगळे होते. दिवाळीचा दुसरा दिवस असला तरी त्यांच्या घरात कोणताही उत्साह नव्हता. वैदेही स्वरासाठी नाश्ता बनवत होती तेव्हा संकेतचा फोन वाजला. फोन सतीश रावांचा म्हणजे संकेतच्या वडिलांचा होता. हॅलो बाबा, संकेतने फोन उचलला. त्याचा आवाज जड होता. संकेत, पलीकडून सतीश रावांचा आवाज खूपच क्षीण आणि थकलेला येत होता. मला माफ कर रे बाळा. काय झालं बाबा, तुम्ही ठीक आहात ना? संकेतला त्यांच्या आवाजातील अस्वस्थता जाणवली. मी ठीक आहे रे, पण काल जे काही झालं ते व्हायला नको होतं, मी तिला थांबवू शकलो नाही. सतीशराव अपराधीपणाने म्हणाले. बाबा, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, जे झालं ते झालं, पण आता तुम्ही फोन का केलाय? फोनवर काही क्षण शांतता पसरली. सतीशरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. संकेत, काल रात्री तुम्ही निघून गेल्यानंतर घरात मोठा तमाशा झाला. कांचनला पैशांबद्दल समजलं आहे. संकेतच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याने वैदेहीकडे पाहिले. वैदेहीचे लक्ष आता पूर्णपणे फोनवरील संवादाकडे होते. सतीशरावांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या स्वतःच्या नावावर असलेला नाशिकमधला मोठा जुना वाडा विकला होता आणि शहरातच एक छोटा 2 BHK फ्लॅट घेतला होता. वाडा विकून जे पैसे उरले होते ते त्यांनी गुपचूप संकेत आणि पल्लवी यांच्यात समान वाटून दिले होते. याच पैशांच्या मदतीने संकेत आणि वैदेहीने स्वतःसाठी एक 3 BHK फ्लॅट घेण्याचे ठरवले होते. सर्व व्यवहार पूर्ण झाले होते आणि दिवाळीच्या सुट्टीनंतरच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी त्यांच्या नव्या घराच्या खरेदी खताची नोंदणी होणार होती. बँकेच्या कर्जासाठी सतीशरावांनी दिलेली रक्कम भेट म्हणून दिली असल्याचे नमूद करणाऱ्या गिफ्ट डिक्लेरेशनवर त्यांची अंतिम सही तेवढी बाकी होती. आईला कसं समजलं? संकेतने विचारले. पल्लवीने तिला सांगितलं, सतीशराव म्हणाले. काल तुम्ही गेल्यावर पल्लवी खूप रडत होती. ती म्हणत होती की तिची आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे. नवऱ्याने तिला घरातून काढल्यामुळे तिला आणि तिच्या मुलाला राहायला स्वतःचे घर नाही. अशावेळी मी जो पैसा तुम्हाला दिला तो फक्त तिला मिळायला हवा होता, असं तिचं म्हणणं होतं. संकेतने कपाळावर हात मारला. पण बाबा, तुम्ही दोघांना समान पैसे दिले आहेत ना? मी पल्लवीचा वाटा कुठे मारलाय? ते मला माहिती आहे संकेत, पण कांचनला ते पटत नाहीये. ती म्हणते की वैदेहीने मला भुरळ घालून माझ्यावर दबाव टाकून हे पैसे तुझ्या नावावर करून घेतले आहेत. पल्लवीची अवस्था पाहून तिला वाटते की सर्व पैसे पल्लवीचेच आहेत. सतीशरावांचा आवाज आता कापत होता. बाबा, तुम्ही तिला समजावून सांगा, हे पैसे तुम्ही तुमच्या मर्जीने दिले आहेत. वैदेहीचा यात काहीही संबंध नाहीये. मी सगळं सांगून पाहिलं रे, पण ती ऐकायला तयार नाही. आणि
सतीशराव थोडे थांबले. आणि काय बाबा? ती म्हणते की जर मी बँकेच्या त्या गिफ्ट डिक्लेरेशनवर सही केली तर ती या घरात राहणार नाही. तिने मला स्पष्ट धमकी दिली आहे की मी संकेतला दिलेले पैसे परत मागावेत आणि ते पल्लवीला द्यावेत, नाहीतर ती माझ्यासोबत संबंध तोडेल. संकेतला जबर धक्का बसला. काय? बाबा, सुट्टीनंतरच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी आमच्या घराची नोंदणी ठरली आहे. सर्व तयारी झाली. जर तुम्ही सही केली नाही तर बँकेचे लोन मंजूर होणार नाही आणि आमची पूर्ण खरेदीच लांबणीवर पडेल किंवा कदाचित रद्दही होईल. बुकिंगसाठी दिलेली आगाऊ रक्कमही बुडेल. मला सगळं समजते संकेत, पण मी काय करू? कांचनने घरात अन्नपाणी सोडले. पल्लवी सतत रडते. मला या वयात हा रोजचा तमाशा नकोय रे. मी विचार करतोय की बँकेला सांगून काही दिवस ही खरेदी लांबणीवर टाकावी. सतीशरावांनी हार मानल्यासारखे म्हटले. बाबा, तुम्ही आईच्या दबावाखाली येऊन आमचं घर, आमचं स्वप्न मोडू नका. संकेतचा आवाज आता रागामुळे चढला होता. काल तिने माझ्या बायकोवर हात उचलला, माझ्या मुलीला कचरा म्हणाली, आणि आज तुम्ही तिच्या हट्टापायी आमचं नवीन घर घेण्याचं स्वप्न तोडणार आहात. संकेत, समजून घे. नाही बाबा, मी आता काहीही समजून घेणार नाही. जर तुम्हाला सही करायची नसेल तर नका करू, पण मी आईला भीक मागायला जाणार नाही. संकेतने फोन कट केला. त्याने रागाने फोन सोफ्यावर फेकला. वैदेही शांतपणे उभी होती. तिने सगळा संवाद ऐकला होता. काय झालं? तिने हळू आवाजात विचारले. संकेतने तिला सर्व प्रकार सांगितला. पल्लवीचा स्वार्थ, कांचनताईंचा हट्ट आणि सतीशरावांची आगतिकता. हे सर्व ऐकून वैदेहीच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. गेले 6 महिने ते या नवीन घराची स्वप्ने पाहत होते. स्वतःचे घर, तिथे कोणाचाही दबाव नसेल, जिथे स्वरा मोकळेपणाने वाढू शकेल. हे स्वप्न आता डोळ्यांसमोर धुळीस मिळताना तिला दिसत होते. म्हणजे आपलं घर आता नाही मिळणार आपल्याला? वैदेहीच्या आवाजात भीती आणि नैराश्य होते. मला माहिती नाही वैदेही, जर बाबांनी सही केली नाही तर बँक लोन देणार नाही आणि आपल्याकडे एवढे पैसे नाहीत की आपण पूर्ण पेमेंट स्वतः करू शकू. संकेत हताशपणे म्हणाला. वैदेही सोफ्यावर बसली. तिच्या मनात असुरक्षिततेची एक मोठी लाट उसळली. पुन्हा एकदा त्याच भाड्याच्या घरात सासूच्या टोमण्यांना आणि नवऱ्याच्या आगतिकतेला सामोरे जात तिला जगावे लागणार होते. कांचनताईंचा तो रागीट चेहरा, पल्लवीचे ते कुस्तीत हास्य आणि स्वतःच्या गालावर बसलेल्या थपडांचे वळ तिला पुन्हा पुन्हा आठवू लागले. एका बाजूला सतीशरावांची मजबुरी होती, तर दुसऱ्या बाजूला कांचनताईंचा भयानक हट्ट. पैशांच्या या सावलीत आजवर जपलेले नातेसंबंध पूर्णपणे काळे पडले होते. वैदेहीला वाटत होते की जणू ती एका अशा चक्रव्यूहात अडकली आहे जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे या सगळ्याचा परिणाम फक्त तिच्यावरच नाही तर तिच्या लहानग्या स्वरावरही होणार होता. काय होणार होते पुढे? हे घर त्यांना कधी मिळणार होते का, की नेहमीप्रमाणे त्यांनाच तडजोड करावी लागणार होती? या विचारांनी वैदेहीची दिवाळी पूर्णपणे अंधारून गेली. सतीशरावांचा फोन आल्यापासून पुढचे काही तास वैदेही आणि संकेतच्या घरात एक विचित्र, अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती. नवीन घराचे स्वप्न पूर्णपणे विस्कटल्याचे दुःख दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. संकेतने बँकेला फोन करून लोनची प्रक्रिया थांबवण्याबद्दल बोलणी सुरू केली होती. वैदेही मात्र खिडकीजवळ उभी राहून शून्य नजरेने बाहेर पाहत होती. तिच्या गालावरील वळ आता फिके पडले होते, पण मनावर झालेले घाव अधिक खोल होत चालले होते. अचानक संकेतच्या फोनवर एक मेसेज आला. बँकेच्या लोन ऑफिसरचा तो मेसेज होता. संकेतने निरुत्साहाने फोन हातात घेतला आणि तो मेसेज वाचला. मेसेज वाचताच त्याचे डोळे विस्फारले गेले. तो जागेवरून ताडकन उठला. वैदेही, इकडे बघ. त्याच्या आवाजात एक अनपेक्षित उत्साह होता. वैदेहीने वळून पाहिले. काय झालं? बाबांनी सही केली आहे. संकेतने फोन तिच्या समोर धरला. त्यामध्ये सतीशरावांनी सही केलेल्या गिफ्ट डिक्लेरेशनची स्कॅन कॉपी होती. लोन ऑफिसरने ती बँक फायनान्ससाठी पुढे पाठवली होती. वैदेहीच्या डोळ्यांवर विश्वास बसेना, पण त्यांनी तर सकाळी सांगितलं होतं की. तितक्यात सतीशरावांचा फोन आला. संकेतने लगेच फोन स्पीकरवर टाकला. हॅलो बाबा, पोहोचला का कागद? पलीकडून सतीशरावांचा शांत पण अतिशय ठाम आवाज आला. आज त्यांच्या आवाजात नेहमीसारखी आगतिकता किंवा भीती नव्हती. हो बाबा, आत्ताच बँकेतून मेसेज आला, पण आई, तिने तुम्हाला. संकेतला पुढचे बोलता येईना. मी कांचनला स्पष्ट सांगितलं आहे, सतीशराव म्हणाले.
त्यांच्या शब्दात एक वेगळीच ताकद जाणवत होती. तुझ्याशी सकाळी बोलल्यानंतर बराच वेळ मी कालचा प्रसंग आठवत बसलो. स्वराचा घाबरलेला चेहरा आणि वैदेवर उठवलेला हात डोळ्यांसमोरून जात नव्हता. तेव्हा ठरवलं की यावेळी गप्प राहायचं नाही. मी तिला सांगितलं की पैसे माझ्या कष्टाने कमावले आहेत आणि ते माझ्या मुलांना कसे वाटायचे हा माझा निर्णय आहे. तिने जर यावरून घर सोडून जाण्याची धमकी दिली तर तो तिचा प्रश्न आहे. बाबा, तुम्ही हे कसं केलं? आई तर खूप चिडली असेल ना? संकेतला अजूनही आश्चर्य वाटत होतं. चिडली आहे, पण संकेत, आयुष्यभर मी घरात शांतता राहावी म्हणून कांचनच्या प्रत्येक हट्टाला, तिच्या रागाला गप्प राहून साथ दिली. पण आज मला जाणवलं की दुसऱ्याच्या स्वाभिमानाची किंमत देऊन विकत घेतलेली शांतता खरी नसते. सतीशराव एक दीर्घ श्वास घेत पुढे म्हणाले, काल तिने वैदेहीवर हात उचलला, माझ्या नातीला वाईट बोलली. हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पाहिलं. तर जर आजही मी शांत राहिलो असतो तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. ठरलेल्या दिवशी तुमच्या घराची नोंदणी होईल, आता मागे हटू नको. सतीशरावांनी फोन ठेवला. वैदेही आणि संकेत काही क्षण एकमेकांकडे पाहतच राहिले. आयुष्यभर पत्नीच्या छत्राखाली दाबून राहिलेल्या सतीशरावांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्यासाठी एखाद्या मोठ्या आधारासारखा होता. त्यांच्या घराचे स्वप्न आता पुन्हा जिवंत झाले होते. हा आनंद साजरा करण्यासाठी ते दोघेही काही बोलणार तितक्यात त्यांच्या दाराची बेल वाजली. वैदेहीने दरवाजा उघडला आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून तिला धक्काच बसला. समोर पल्लवी उभी होती. नेहमीचा तो कुस्तीतपणा, तो रुबाब आज तिच्या चेहऱ्यावर नव्हता. तिचे डोळे सुजलेले होते आणि ती खूप खचलेली दिसत होती. मी आत येऊ का? पल्लवीने अतिशय क्षीण आवाजात विचारले. वैदेहीने काहीही न बोलता तिला आत येण्यासाठी रस्ता दिला. पल्लवी सोफ्यावर येऊन बसली. संकेतही तिथेच उभा होता. काही वेळ कुणीच काही बोलले नाही. शेवटी पल्लवीनेच मौन तोडले. मी माफी मागायला आली. वैदेहीने तिच्याकडे अविश्वासाने पाहिले. कशाबद्दल? काल रात्री जे काय झालं त्याबद्दल की आज सकाळी आईने घातलेल्या तमाशाबद्दल? दोन्हीबद्दल. पल्लवीने मान खाली घातली. वैदेही, मी काल तसा बोलायला नको होतो. आईने जेव्हा तुझ्यावर हात उचलला तेव्हा मी तिथेच होते. मी तिला थांबायला हवं होतं, पण मी गप्प राहिले. मला खरंच खूप लाज वाटते स्वतःची. आज बाबांनी मला स्पष्ट सांगितलं की माझा वाटा कुणीही काढून घेतलेला नाही आणि माझ्या अडचणींसाठी ते वेगळ्या प्रकारे मदत करतील. तेव्हा मला जाणवलं की मी माझ्या भीतीचा आणि रागाचा दोष विनाकारण तुझ्यावर टाकत होते. वैदेही शांत होती. तिला पल्लवीच्या या अचानक बदललेल्या वागणुकीवर विश्वास बसत नव्हता. मला माहिती आहे तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस. पल्लवी पुढे म्हणाली, पण माझी परिस्थिती खूप वाईट आहे वैदेही. सुहासने मला घरातून काढून टाकलंय. तो घटस्फोट मागतोय. माझ्याकडे स्वतःचं स्थिर घर नाही, पुरेसे पैसेही नाहीत. मुलाच्या शाळेची फी भरायलाही माझ्याकडे पैसे नाहीत. जेव्हा मला समजलं की बाबांनी अर्धे पैसे संकेतला दिले आहेत तेव्हा मला वाटलं की ते सगळे पैसे मला मिळायला हवे होते. माझा स्वार्थ जागा झाला होता आणि म्हणून मी आईला भडकवलं. वैदेहीच्या मनात पल्लवीबद्दल थोडी सहानुभूती निर्माण झाली. पल्लवी, तुझी परिस्थिती वाईट आहे हे मला समजतं, पण त्याचा अर्थ असा नाही की तू आणि आई माझ्याशी असं वागावं. बाबांनी जे पैसे दिले ते त्यांनी त्यांच्या मर्जीने दिले आहेत. त्यात माझा काय दोष? तुझा काहीच दोष नाही आहे वैदेही, पल्लवी रडवेल्या आवाजात म्हणाली. पण आईला तसं वाटत नाही. आईला नेहमीच वाटतं की तू संकेतला आमच्यापासून दूर नेलंस, जसं तेव्हा 8 वर्षांपूर्वी घडलं होतं. वैदेहीने कपाळावर आठ्या घातल्या. 8 वर्षापूर्वी? काय म्हणायचं आहे तुला? पल्लवीने संकेतकडे पाहिले. संकेतचा चेहरा अचानक पांढरा पडला. त्याने पल्लवीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पल्लवी, राहू दे तो विषय आता. नाही संकेत, सांगू दे मला. पल्लवी ठामपणे म्हणाली. तिने वैदेहीकडे वळून पाहिले. वैदेही, तुला आठवतंय 8 वर्षांपूर्वी संकेतला त्याच्या विलास काकांचा पुण्याचा तो मोठा ट्रान्सपोर्टचा बिझनेस सांभाळण्याची ऑफर आली होती? हो आठवतंय, वैदेही म्हणाली. पण संकेतने तो व्यवसाय नाकारला होता, कारण त्याला तो व्यवसाय आवडत नव्हता आणि त्याला स्वतःच्या नोकरीतच राहायचं होतं. पल्लवीच्या ओठांवर एक कडवट हसू उमटलं. संकेतने तुला तसं सांगितलं होतं, पण आईला त्याने काय सांगितलं माहिती आहे? पल्लवी गप्प बस, संकेत ओरडला. पण पल्लवी थांबली नाही. आईला संकेतने सांगितलं होतं की वैदेहीची इच्छा नाही आहे की मी काकांसोबत काम करावं. तिला एकत्र कुटुंबाचा व्यवसाय नको आहे.
तिला वाटतं की मी कुटुंबापासून लांब राहावं. हे ऐकून आईचा तुझ्यावरचा राग आणखीनच वाढला. तिला वाटलं की तू तिच्या मुलाला तिच्यापासून आणि कुटुंबापासून तोडत आहेस. हे ऐकून वैदेहीला जणू वीज कोसळल्यासारखा धक्का बसला. ती जागीच थिजली. तिने अविश्वासाने संकेतकडे पाहिले. संकेत, हे खरं आहे? वैदेहीचा आवाज कापत होता. संकेतने मान खाली घातली होती. तो काहीच बोलत नव्हता. सांग संकेत, हे खरं आहे का? वैदेहीने जवळजवळ ओरडलीच. हो, हे खरं आहे. संकेतने अत्यंत अपराधीपणे उत्तर दिले. मला काकांचा तो बिझनेस नको होता. तिथे खूप राजकारण होतं आणि काकांचा स्वभाव मला माहीत होता. पण मी जर आईला सत्य सांगितलं असतं तर ती खूप चिडली असती. ती मला जबरदस्ती तिथे पाठवायचा प्रयत्न करत होती. म्हणून मी फक्त एक कारण दिलं. एक कारण? वैदेहीच्या आवाजात आता संताप आणि दुःख दोन्ही मिसळले होते. तू तुझ्या आईच्या रागापासून स्वतःला वाचवण्यासाठी मला पुढे केलंस. तू तिला असं वाटू दिलंस की मी तुला कुटुंबापासून तोडत आहे आणि गेल्या 8 वर्षांपासून ती याच गैरसमजातून माझा तिरस्कार करत आले, मला अपमानित करत आले आणि तू फक्त बघत राहिलास. संकेतने काय बोलण्याचा प्रयत्न केला. पण वैदेहीने हात दाखवून त्याला थांबवले. पल्लवीने उघड केलेले हे सत्य तिच्यासाठी त्या 3 थपडांपेक्षाही जास्त वेदनादायी होते. ज्या नवऱ्यासाठी तिने गेले 12 वर्ष सासूचे टोमणे सहन करत होती, त्याच नवऱ्याने स्वतःच्या बचावासाठी तिला आईच्या नजरेत वाईट सून बनवून ठेवले होते. हे सत्य इतकं वेदनादायी होतं की वैदेहीला त्यांच्या नात्याचा पायाच हादरल्यासारखा वाटत होता. पल्लवी निघून गेल्यानंतर घरात पुन्हा तीच जीवघेणी शांतता पसरली. पण ही शांतता आधीसारखी नव्हती. आता तिच्या मागे उघड झालेल्या सत्याचं ओझं होतं. वैदेही सोफ्यावर बसून राहिली. तिची नजर समोरच्या भिंतीवर खेळली होती, पण ती काहीच पाहत नव्हती. तिचे डोके सुन्न झाले होते. गेली 8 वर्ष ज्या तिरस्काराचे ओझे ती वाहत होती त्याचे मूळ स्वतः तिच्या नवऱ्यानेच पेरले होते. ही जाणीव तिला आतून पोखरत होती. संकेत अस्वस्थपणे हॉलमध्ये येझरा घालत होता. तो वैदेहीकडे पाहण्याचे टाळत होता. शेवटी न राहून तो तिच्याजवळ आला. वैदेही, त्याने अत्यंत क्षीण आवाजात हाक मारली. वैदेहीने संतपणे मान वळवून त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, पण फक्त एक प्रखर जाळून टाकणारा संताप होता. का? तिने फक्त एकच शब्द उच्चारला, पण त्या एका शब्दात 12 वर्षांची वेदना सामावलेली होती. मला माफ कर. संकेतने मान खाली घातली. मी चुकलो. मला असं नाही वागायला पाहिजे होतं. तू चुकलास? वैदेही ताडकन उठून उभी राहिली. तिचा आवाज आता धारधार झाला होता. तू चुकला नाहीस संकेत. तू एक भॅड खेळ खेळलास. काकांचा तो बिझनेस नको होता ना तुला? मग तू सरळ तुझ्या आईला जाऊन का नाही सांगितलंस? स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी स्वतः का नाही घेतलीस? माझ्या नावाचा वापर का केलास तू? संकेतने कपाळावर हात फिरवला. तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. तुला माहिती आहे आईचा स्वभाव. मी जर तिला थेट नाही म्हटलं असतं तर तिने अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. ती ऐकली नसती. तिने माझ्या मागे तगादा लावला असता. मला तो रोजचा तमाशा नको होता. म्हणून मी फक्त एक निमित्त पुढे केलं. निमित्त? वैदेहीने उपहासाने हसून म्हटले. मी तुझ्यासाठी फक्त एक निमित्त होते. तू स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मला तुझ्या आईच्या नजरेत गुन्हेगार बनवलंस. आणि तुला काय वाटलं याचा मला कधीच त्रास होणार नाही? संकेत गप्प राहिला. त्याच्याकडे उत्तर नव्हते. वैदेहीने त्याच्या डोळ्यात डोळे घातले. संकेत, मला आता सगळं सत्य ऐकायचंय. मला अशी यादी सांग ज्यात निर्णय तुझे होते पण तुझ्या आईच्या लेखी ते माझे होते. सांग, अजून कोणकोणत्या गोष्टींसाठी तू मला ढाल म्हणून वापरलंस? संकेतने घाबरून तिच्याकडे पाहिले. वैदेही, प्लीज आता नको. जे झालं ते विसरून जाऊया. आता आपण नवीन घरात. मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय संकेत. वैदेही जवळजवळ ओरडली. नाहीतर मी आजच स्वराला घेऊन या घरातून कायमची निघून जाईन. तिचा तो अवतार पाहून संकेत घाबरला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो सोफ्यावर बसला. तो सांगू लागला आणि वैदेहीचे उरले सुरले जगही कोसळू लागले. 3 वर्षांपूर्वी जेव्हा आपण कोकणात दापोलीला सुट्टीत जायचं ठरवलं होतं आणि आईने आपल्याला त्यांच्यासोबत महाबळेश्वरला यायला सांगितलं होतं. संकेतने अडखळत सुरुवात केली. हो, आणि तू आईला काय सांगितलंस? वैदेहीने विचारले. मी सांगितलं की वैदेहीला महाबळेश्वरला यायचं नाहीये. तिला दापोलीला जायचंय.
कारण मला त्यांच्यासोबत जाऊन तिथेही आईचे टोमणे ऐकत सुट्टी खराब करायची नव्हती. वैदेहीचे डोळे विस्फारले. त्या महाबळेश्वरच्या ट्रीपवरून कांचनताईने तिला महिनाभर टोमणे मारले होते, मुलाला आईवडिलांपासून दूर नेणारी सून म्हणून. आणखी वैदेहीचा आवाज आता थंड झाला होता. जेव्हा स्वरा 2 वर्षांची होती आणि आपण तिला पाळणाघरात ठेवायचा निर्णय घेतला, संकेत पुढे म्हणाला, आईला तिला स्वतः सांभाळायचं होतं. पण मला माहिती होतं की जर आईने तिला सांभाळलं तर ती सतत आपल्यावर उपकार केल्यासारखी वागेल आणि स्वरावर तिचेच संस्कार लादण्याचा प्रयत्न करेल. म्हणून मी पाळणाघराचा निर्णय घेतला. आणि आईला काय सांगितलंस? मी सांगितलं की वैदेहीचा माझ्या आईवर विश्वास नाही. तिला वाटते की माझ्या आईने स्वराला सांभाळलं तर ती बिघडेल. वैदेहीने डोक्याला हात लावला. ती सोफ्यावर खाली बसली. तिला मळमळायला लागल्यासारखे वाटले. आणि ते नवीन घरासाठी पैसे देणार होते तेव्हा? 2 वर्षांपूर्वी जेव्हा आईने आपल्याला नवीन घरासाठी 50 लाख रुपये देण्याची ऑफर दिली होती, संकेतने आता मान पूर्णपणे खाली घातली होती. तिने आत ठेवली होती की या घराची एक चावी तिच्याकडे राहील आणि ती कधीही कोणत्याही वेळी येऊ शकेल. मला ती ढवळाढवळ नको होती, म्हणून मी ते पैसे नाकारले. आणि आईला काय सांगितलंस? वैदेहीचा आवाज आता एक कुजबूज राहिला होता. मी सांगितलं की वैदेहीला तुमचा उपकार नको आहे. तिला स्वतःच्या घरात तुमची लुडबुड नको आहे. खोलीत पुन्हा शांतता पसरली. पण संकेतच्या जड श्वासांचा आणि वैदेहीच्या डोळ्यातून सांडणारा अश्रूंचा आवाज तेवढा ऐकू येत होता. का संकेत, का केलंस तू असं? वैदेहीने रडत रडत विचारले. संकेतने डोळे पुसले. कारण जेव्हा आई तुझ्यावर रागावली असायची तेव्हा मला सोपं जायचं. ती माझ्यावर ओरडत नव्हती. तिचा सगळा राग तुझ्यावर निघायचा आणि मला तो त्रास सहन करावा लागायचा नाही. मी एक स्वार्थी माणूस आहे, मला माफ कर. हे ऐकून वैदेही ताडकन उठली. तिचे डोळे लालबुंद झाले होते. तू शांतता टिकवली नाहीस संकेत. तू फक्त तुझा भ्याडपणा लपवलास. एका भ्याड माणसासारखा तू स्वतःच्या बायकोला पुढे करून लपून बसलास. आणि काल जेव्हा तिने माझ्यावर हात उचलला तेव्हा तू पहिल्यांदा मला वाचवायला आलास. पण सत्य हे आहे की मला तिच्यापासून नाही तर तुझ्या या भ्याडपणापासून वाचायची गरज होती. वैदेही तशीच बेडरूममध्ये गेली. तिने झोपलेल्या स्वराला हलवून उठवले. तिने घाईघाईने स्वराचे आणि स्वतःचे काही कपडे एका बॅगेत भरले. संकेत दारात येऊन उभा राहिला. वैदेही, कुठे चाललीस तू? प्लीज असं नको करूस. मी मधुराकडे जाते. वैदेहीने बॅग उचलत म्हटले. मधुरा तिची कॉलेजपासूनची मैत्रीण होती. मला विचार करायला वेळ हवाय. मला या घरात तुझ्यासोबत आत्ता तरी राहायचं नाहीये. वैदेही, आपल्या नवीन घराची नोंदणी अगदी तोंडावर आली आहे. तू नवीन घर? वैदेहीने कडू हसत म्हटले. ज्या माणसाने मला स्वतःच्या आईच्या रागापासून वाचवण्यासाठी ढाल बनवलं त्या माणसासोबत नवीन घरात जाऊन मी काय करू? तिथेही तूच असणार आहेस. मला थोडा वेळ दे संकेत, नाहीतर मी कायमची निघून जाईन. वैदेहीने स्वराचा हात धरला आणि ती घराबाहेर पडली. संकेत दारात तसाच हताशपणे उभा राहिला. 12 वर्षांचा संसार, नवीन घराचे स्वप्न, त्याची बायको, सगळं काही त्याच्या का भ्याडपणामुळे आज त्याच्या हातातून निसटून चालले होते. संकेत दारात उभा राहून वैदेहीला जाताना पाहत राहिला. मधुराच्या घरी गेल्यावर वैदेहीने स्वतःला एकांतात कोंडून घेतले. स्वरा मधुराच्या मुलांसोबत खेळायला लागली. पण वैदेहीचे मन मात्र भूतकाळाच्या जळमटांमध्ये अडकून पडले होते. तिने गेले 12 वर्ष सासूचे टोमणे, अपमान आणि तिरस्कार सहन केला होता, फक्त या समजुतीने की आपला नवरा एका वाईट परिस्थितीत अडकला आहे आणि त्याला आपल्या आधाराची गरज आहे. पण सत्य किती भयानक होते. तो अडकला नव्हता तर त्याने स्वतःला वाचवण्यासाठी वैदेहीला जाणीवपूर्वक त्या आगीत ढकलले होते. दुपार कलून गेली तसा वैदेहीचा संताप थोडा ओसरला आणि त्या जागी एका वेगळ्याच ठामपणाने जागा घेतली. तिला आता पळून जायचे नव्हते. तिला आता लपायचे नव्हते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला आता कुणाचीही ढाल बनायचे नव्हते. तिने स्वराला मधुराकडेच ठेवले आणि ती एकटीच घरी परतली. घरी पोहोचल्यावर तिने पाहिले की सतीशराव हॉलमध्ये बसले होते. त्यांचा चेहरा गंभीर होता. संकेत त्यांच्या शेजारी बसला होता. तोही अगदी म्लान दिसत होता. वैदेहीला पाहताच सतीशराव उठून उभे राहिले. वैदेही बाळा. सतीशरावांचा आवाज कातर झाला होता. मला सगळं समजलंय. पल्लवीने आणि संकेतने मला सगळं सांगितलं. मला माफ कर बाळा. मी घरचा कर्ता पुरुष असूनही या घरात काय चाललंय हे मला समजलं नाही. माझ्या मुलानेच तुझ्याशी.
वैदेहीने शांतपणे हात पुढे करून त्यांना थांबवलं. बाबा, यात तुमची काहीच चूक नाही आहे. जे झालं ते झालं. तितक्यात संकेतचा फोन वाजला. त्याने फोन पाहिला. त्याचा चेहरा आणखीनच पडला. आईचा मेसेज आहे. तो दबक्या आवाजात म्हणाला. काय म्हणतेय? सतीशरावांनी विचारले. संकेतने मेसेज वाचून दाखवला. मी काल जसं वागले त्याबद्दल मी वैदेहीची माफी मागायला तयार आहे. मला स्वराला भेटायचंय. तिला आज संध्याकाळी घेऊन ये. वैदेहीच्या चेहऱ्यावर एक उपहासात्मक हसू उमटले. माफी? आणि तीही एका मेसेजवरून? तिला वाटते की तिने 3 थपडा माराव्यात, माझ्या मुलीला कचरा म्हणावं आणि एका मेसेजने मी सगळं विसरून स्वराला तिच्या हातात देईन. तिला वाटते की आपण पुन्हा नेहमीसारखी तडजोड करू. संकेत म्हणाला. पण यावेळी असं होणार नाही. मग काय होणार आहे? वैदेहीने विचारले. आपण तिला भेटूया, पण इथे नाही आणि तिच्या घरातही नाही. आपण बाहेर एखाद्या तटस्थ ठिकाणी भेटू आणि तिथे फक्त ती आणि आपण नसणार. तिथे सर्वजण असतील. काल जे जे लोक तिच्या टेबलावर बसले होते ते सर्वजण. संकेतच्या आवाजात आता एक वेगळाच निश्चय होता. वैदेहीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. आज पहिल्यांदाच तिला तिच्या नवऱ्यामध्ये एक खंबीर पुरुष दिसत होता. सतीशरावांनीही मान हलवून होकार दिला. संध्याकाळी नाशिकच्या कॉलेज रोडवर असलेल्या एका साध्या पण शांत उपहारगृहात त्याने एक मोठं टेबल आधीच आरक्षित केलं. तिथे सतीशराव, संकेत, पल्लवी, वैदेही आधीच पोहोचले होते. काही वेळाने कांचनताई आल्या. त्यांच्यासोबत संकेतचे काका आणि काकूही होत्या, ज्यांना कांचनताईंनी खास बोलावून घेतले होते, बहुधा स्वतःची बाजू भक्कम करण्यासाठी. स्वराला मात्र मुद्दाम मधुराकडेच ठेवण्यात आले होते. कांचनताई आल्या. त्यांच्या नेहमीच्या रुबाबात खुर्चीवर बसल्या. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली आणि विचारले. स्वरा कुठे आहे? मी तिला भेटायला बोलवलं होतं ना? स्वरा या बैठकीचा भाग नाहीये आई. वैदेही अतिशय शांतपणे पण ठाम आवाजात म्हणाली. कांचनताईंचा चेहरा थोडा कडक झाला. मला वाटलं आपण हा विषय इथे संपवून कुटुंबाला पुन्हा एकत्र करण्यासाठी भेटलो आहोत. हो, पण त्यासाठी आधी काय झालंय ते स्पष्ट होणं गरजेचं आहे. संकेत म्हणाला. कुणीही काही ऑर्डर केले नाही. वेटर पाणी ठेवून निघून गेला. टेबलावरील वातावरण अतिशय तणावपूर्ण होते. कांचनताईंनी घसा खाकरला आणि बोलायला सुरुवात केली. मी तुम्हा सर्वांना इथे बोलवलंय कारण मला माफी मागायची आहे. त्या क्षणभर थांबल्या. काल रात्री दिवाळीच्या वेळेला गोष्टी खूप भावनिक झाल्या आणि माझ्या हातून चूक झाली. त्या थांबल्या. वैदेही वाट पाहत होती की त्या पुढे काहीतरी बोलतील, पण कांचनताई शांत झाल्या. आई, ही माफी नाहीये. संकेत म्हणाला. मग काय आहे? मी म्हणते ना, मला माफ करा. कांचनताईंना थोडा राग आला होता. मी रागात वैदेहीला मारलं, ते चुकीचं होतं. तुम्ही मला 3 वेळा मारलं ताई, वैदेही म्हणाली. तिचा आवाज पूर्ण रेस्टॉरंटमध्ये स्पष्ट ऐकू येत होता. आणि माझ्या मुलीला कचरा म्हणाल्या. कांचनताईंचा अहंकार दुखावला गेला. वैदेही, मी चिडले होते. तू आणि पल्लवी माझ्या घरात भांडत होतात आणि राहिला प्रश्न स्वराचा. मी रागात स्वराला कचरा म्हणाले असेल, पण ती 3 वर्षांची आहे. तिला कुठे काय कळतंय? ती काही मनात ठेवून बसले का? वैदेही तिथेच ताडकन उभी राहिली. तिने दोन्ही हात टेबलावर टेकवले आणि थेट कांचनताईंच्या डोळ्यात पाहत म्हणाली. ती लहान असली तरी आजीचा राग आणि आईचा अपमान तिला बरोबर समजतो आई. ती घाबरून रडत होती कारण तुम्ही माझ्यावर हात उगारलात. तुम्ही तिला कचरा म्हटलं कारण तुम्हाला वाटतं की मी कचरा आहे आणि माझ्या पोटी आलेली मुलगीही तशीच आहे. कांचनताईंचा चेहरा लालबुंद झाला. तू स्वतःला खूप शाणी समजतेस ना वैदेही? पहिल्या दिवसापासून तू या घराला आणि माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतेस. 8 वर्षांपूर्वी तूच संकेतला विलासभावजीचा व्यवसाय नाकारायला लावलंस. तूच त्याला आमच्यासोबत महाबळेश्वरला येऊ दिलं नाहीस. तूच. बस आई, थांबा आता. संकेतचा आवाज इतका मोठा होता की रेस्टॉरंटमधील इतर लोकही त्यांच्याकडे पाहू लागले. संकेत उभा राहिला होता. वैदेहीने मला कधीही कशासाठीही रोखलं नाही. संकेतने सर्वांसमोर सत्य उलगडायला सुरुवात केली. कांचनताई त्याच्याकडे अवाक होऊन पाहत होत्या. काकांचा व्यवसाय मी स्वतः नाकारला होता कारण मला तिथे जायचं नव्हतं. संकेत पुढे म्हणाला. महाबळेश्वरला यायला मी स्वतः नकार दिला होता कारण मला तिथे येऊन तुमचे टोमणे ऐकायचे नव्हते. स्वराला पाळणाघरात मी स्वतःच्या निर्णयाने ठेवलं होतं. वैदेहीचा यात काहीही संबंध नव्हता. तू खोटं बोलतोयस. तू तिला वाचवण्यासाठी हे सगळं बोलतोयस. कांचनताई ओरडल्या. मी आजवर खोटं बोलत होतो आई. संकेतचे डोळे पाणावले होते. मला तुझा राग नको असायचा,
मला घरात तमाशा नको असायचा, म्हणून मी वैदेहीच्या नावाचा वापर केला. मी माझ्या भ्याडपणा लपवण्यासाठी तिला तुझ्या रागाचा बळी बनवलं आणि तू तू आजवर तिला फक्त अपमानित करत आलीस. कांचनताईंना हा धक्का पचवता येत नव्हता. त्यांनी मदतीसाठी पल्लवीकडे आणि सतीशरावांकडे पाहिले, पण पल्लवीनेही मान खाली न घालता आईच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. संकेत खरं बोलतोय आई, आणि काल रात्री जे झालं त्यासाठी मी पण जबाबदार आहे. मी पैशांच्या स्वार्थापायी तुला भडकवलं, पण सत्य हे आहे की तू कधीच वैदेहीला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस. सतीशरावही पुढे झाले. कांचन, मी आयुष्यभर गप्प राहिलो, पण काल तू लहानग्या स्वराला घरातून हकललंस. माझ्या कुटुंबाचा, माझ्या सुनेचा असा अपमान मी यापुढे सहन करणार नाही. संकेतला त्याचे पैसे मिळाले आहेत आणि ते तिथेच राहतील. कांचनताई आजवर नेहमी कुटुंबाच्या केंद्रस्थानी राहिल्या होत्या. त्यांचे म्हणणे हाच कायदा असायचा, पण असं पहिल्यांदाच त्यांच्या सत्तेला हादरा बसला होता. आजवर ज्यांना त्या दोबळे समजत होत्या ते सगळे त्यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यांचा अहंकार आता पूर्णपणे दुखावला होता. सत्य पचवणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते. त्यांनी आपली पर्स खांद्याला अडकवली, सर्वांकडे एकदा तिरस्काराने पाहिले आणि काही न बोलता रेस्टॉरंटमधून तरतरा निघून गेल्या. कुणीही त्याला थांबवले नाही. वैदेहीने एक दीर्घ श्वास सोडला. अनेक वर्षांचे ओझे आज उतरल्यासारखे वाटत होते. संकेतने हळूच तिचा हात पकडला. यावेळी वैदेहीने त्याचा हात झिडकारला नाही. तिने फक्त त्याच्याकडे पाहिले. आज खऱ्या अर्थाने त्यांचे नाते एका नव्या वळणावर आले होते. त्यांच्या नवीन घराची नोंदणी आता अगदी जवळ आली होती आणि त्या घरात प्रवेश करण्यासाठी त्यांना कोणत्याही खोट्या मुखवट्याची गरज नव्हती. दिवाळीच्या सुट्टीनंतरच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता दुय्यम निबंधक कार्यालयात नेहमीप्रमाणे गर्दी होती. पण वैदेही आणि संकेतला आज कशाचीही घाई नव्हती. काल रेस्टॉरंटमध्ये झालेला तो स्फोट आणि त्यानंतर आलेली शांतता यामुळे दोघांच्याही मनात एक प्रकारचा मोकळेपणा आला होता. गेली 12 वर्ष डोक्यावर असलेले एक अदृश्य ओझं काल रात्री अचानक उतरलं होतं. कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करताना संकेतने वैदेहीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर कालचा संताप नव्हता, पण एक ठामपणा नक्कीच होता. वकिलाने जेव्हा अंतिम खरेदी खताचा कागद त्यांच्या समोर ठेवला तेव्हा संकेतने सही केली आणि पेन वैदेहीच्या हातात दिला. आता यापुढे कोणत्याही खोट्या नावामागे लपायचं नाही, संकेत अतिशय शांतपणे म्हणाला. वैदेहीने पेन हातात घेतला. तिने एकदा नवऱ्याकडे पाहिलं. काल त्याने सर्वांसमोर आपला भ्याडपणा आणि स्वतःची चूक मान्य केली होती. हे त्याच्यासाठी सोपं नव्हतं, पण त्याने ते केलं होतं. तिने कागदावर सही घेतली. कोणाच्याही भव्य घोषणेशिवाय फक्त एका सहीने त्याने त्यांच्या आयुष्यातील एका साध्या अध्यायाची सुरुवात केली होती. दुपारी 12च्या सुमारास ते मधुराकडून स्वराला घेऊन त्यांच्या नवीन घरी पोहोचले. घरात पहिल्यांदा पाऊल ठेवण्यापूर्वी वैदेहीने उंबरठ्याला हळद कुंकू लावलं आणि देवाचं स्मरण करून छोटेखानी गणपती पूजा केली. औपचारिक गृहप्रवेश नंतर करायचा होता, पण नव्या सुरुवातीला देवाचा आशीर्वाद घेणं तिला महत्त्वाचं वाटत होतं. घर फार नवीन किंवा आलिशान नव्हतं. नाशिकच्या एका जुन्या शांत वसाहतीतला तो 3 बेडरूमचा फ्लॅट होता. घरातली फरशी थोडी जुनी होती. खिडक्यांच्या चौकटी लाकडी होत्या आणि घरात जुन्या वास्तूची एक ओळखीची उबदार भावना होती. पण स्वरासाठी तो एखादा महालच होता. घराचा दरवाजा उघडताच ती आत पळाली. ये ती आनंदाने किंचाळली. तिने हॉलमधील 2-3 चक्रा मारल्या आणि मग ती एका छोट्या बेडरूममध्ये शिरली. ही माझी खोली आहे, ती मोठ्याने ओरडली. वैदेही आणि संकेत हसत हसत तिच्या मागे गेले. स्वरा खिडकीच्या जाळीला धरून बाहेर पाहत होती. बाहेर एक मोठं डेरेदार वडाचं झाड होतं. आई बाबा बघा ना, हे माझं झाड आहे, स्वरा निरागसपणे म्हणाली. वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. 3 वर्षांच्या मुलीला मालमत्तेचे कायदे काय माहीत, पण तिला एवढं नक्कीच समजत होतं की आता हे घर आणि हे झाड तिचं आहे. इथे कुणीही तिला रागाने कचरा म्हणणार नाही की कुणीही तिच्या आईचा अपमान करणार नाही. त्या दिवशी त्यांनी हॉलच्या जमिनीवर बसूनच पिझ्झा खाल्ला, कारण फर्निचर उद्या येणार होतं. रिकाम्या घरात त्यांचा आवाज घुमत होता. घर जरी जुनं असलं तरी ते आता त्यांचं स्वतःचं होतं, जिथे सासूचे किंवा ननंदेचे टोमणे सहन करत त्यांना जगावं लागणार नव्हतं. संध्याकाळी संकेतने वैदेहीला घराची एक चावी दिली. वैदेहीने ती चावी हातात घेतली आणि तिला तो 2 वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. कांचनताईंनी घरासाठी पैसे देण्याची ऑफर दिली होती, पण त्या बदल्यात त्यांना घराची चावी आणि हवा तेव्हा येण्याचा अधिकार हवा होता. ही चावी तू तुझ्याकडे ठेव, संकेत म्हणाला. या घरात आता कुणीही तुझ्या संमतीशिवाय येणार नाही.
अगदी माझी आईसुद्धा नाही. वैदेहीने ती चावी आपल्या पर्समध्ये सुरक्षित ठेवली. यानंतरचे काही महिने कुटुंबासाठी खूप वेगळे होते. कांचनताईने आणि वैदेही यांच्यात अनेक आठवड्यांचा अबोला होता. कांचनताईंना वाटलं होतं की संकेत काही दिवसांनी स्वतःहून येईल, माफी मागेल, पण तसं झालं नाही. संकेत आता फक्त सतीशरावांच्या संपर्कात होता. तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागला होता आणि वैदेहीच्या मताला खऱ्या अर्थाने समान महत्त्व देऊ लागला होता. पल्लवीनेही स्वतःच्या आयुष्याची घडी बसवायला सुरुवात केली होती. तिने नोकरी शोधली होती आणि ती आता स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी साधारण 5 महिन्यांनंतर कांचनताईंचा अहंकार ओसरला. या काळात सतीशरावांनीही त्यांच्या प्रत्येक हट्टापुढे नेहमीसारखी माघार घेणं बंद केलं होतं आणि संकेतनेही ठरवलेल्या मर्यादा मोडल्या नव्हत्या. त्यांना समजलं होतं की आता जुने डावपेच चालणार नाहीत. त्यांनी स्वतःहून वैदेहीला फोन केला आणि तिला कॉलेज रोडच्या एका कॅफेमध्ये भेटायला बोलावलं. वैदेही तिथे गेली. कांचनताई तिथेच आधीच जाऊन बसल्या होत्या. त्यांचा पूर्वीचा रुबाब आता थोडा मवाळ झाला होता. वैदेही, कांचनताईंनी सरळ विषयाला हात घातला. मी खूप विचार केला. मला आता हे सगळं ताणायचं नाही आहे. मी मान्य करते की त्या दिवशी मी तुझ्यावर हात उगारला ते माझं चुकलं आणि मी सराला जे बोलले तेही भयंकर होतं. मला माफ कर. यावेळी त्यांच्या आवाजात खोटा दिखावा नव्हता, त्यात पश्चाताप होता. वैदेहीने त्यांच्याकडे शांतपणे पाहिले. आई, मी तुम्हाला माफ केलं आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण लगेच पूर्वीसारखंच वागू शकू. विश्वास पुन्हा मिळवायला वेळ लागतो आणि मला माझ्या मुलीच्या सुरक्षिततेची आणि मानसिकतेची जास्त काळजी आहे. कांचनताईंना हे उत्तर अपेक्षित नव्हतं, पण त्यांनी ते निमूटपणे ऐकून घेतलं. मी वेळ द्यायला तयार आहे, त्या म्हणाल्या. त्यानंतरच्या काळात नाती हळूहळू पण योग्य अंतराने सुधारू लागली. कांचनताई महिन्यातून एकदा सराला भेटायला यायच्या, पण आता त्या वैदेहीच्या संस्कारांवर टीका करत नसत. सतीशराव नातीसोबत खूप वेळ घालवायचे आणि मग पुढच्या वर्षीची दिवाळी आली. यावेळी फराळाचा कार्यक्रम वैदेहीच्या नवीन घरात होता. सतीशराव, कांचनताई, पल्लवी आणि तिचा मुलगा सगळे आले होते. घराला छान रोषणाई केली होती. सगळेजण हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते आणि फराळ करत होते. अचानक 4 वर्षांच्या स्वराचा धक्का फराळाच्या एका मोठ्या ताटाला लागला. ताट जमिनीवर पडलं. चकल्या, लाडू, चिवडा सगळीकडे पसरला. हॉलमध्ये अचानक शांतता पसरली. मागच्या दिवाळीचा तो प्रसंग सर्वांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. स्वरा घाबरून जागीच थिजली. तिने रडवेला चेहरा करून कांचनताईंकडे पाहिलं, पण यावेळी कांचनताईंचा चेहरा रागाने लाल झाला नाही. त्या हळूच हसल्या. अरे देवा, एवढा छान फराळ जमिनीनेच खाल्ला की काय? कांचनताई हसत म्हणाल्या. हे ऐकून हॉलमधील तणाव एका क्षणात विरघळून गेला. सतीशराव जोरात हसले आणि पल्लवीने सराला जवळ घेतलं. वैदेहीने सुटकेचा निश्वास सोडला. त्या रात्री जेव्हा सगळे पाहुणे गेले तेव्हा वैदेही आणि संकेत बाल्कनीत उभे होते. बाहेर फटाक्यांची रोषणाई सुरू होती. शेवटी सगळं ठीक झालं, नाही का? संकेतने वैदेहीच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. सगळं ठीक नाही झालं संकेत, वैदेही हसून म्हणाली. पण आता आपण ते कसं हाताळायचं हे शिकलो आहोत. कथा इथेच संपते. भूतकाळ पुसता येत नाही, पण वर्तमान सुधारता येतो. नाती तुटली नाहीत, पण आता त्यांना योग्य मर्यादा आणि एकमेकांबद्दलचा आदर प्राप्त झाला. आणि खऱ्या अर्थाने याच गोष्टींमुळे त्यांचं घर आता घर बनलं होतं. कधीकधी नातं वाचवण्यासाठी सगळं विसरण्यापेक्षा योग्य मर्यादा आखणं जास्त गरजेचं असतं. तुमच्या मते वैदेहीने कांचनताईंना पुन्हा एक संधी देणं योग्य केलं का? फक्त हो किंवा नाही एवढंच कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नव्या कथेसोबत. धन्यवाद.